हॅलो मुलांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितले फॅक्टरायझेशन बाय स्प्लिटिंग द मिडल टर्म. तिथे आपण जनरल इक्वेशनसुद्धा बघितले आहे. जनरल क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक म्हणजे तुम्हालाही आता माहिती झाले असेल, ज्या इक्वेशनची डिग्री म्हणजेच हायेस्ट पॉवर 2 असतो. आता आपल्याला बघायचं आहे, जे आपण फॅक्टरायझेशन बघितले होते त्या पॉलिनॉमियलमध्ये, त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट हा 1 होता आणि आपण ते मल्टिप्लिकेशन करत होतो कॉन्स्टंट टर्म बरोबर. आता आपल्याला सेम बट क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जो एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट आहे तिथे एक दुसरा नंबर असणार आहे. आधी 1 होता, आता आपल्याला दुसरा नंबर तिथे असणार आहे आणि त्या नंबरचं कॉन्स्टंट टर्म बरोबर मल्टिप्लिकेशन होणार आहे. सो या टाईपचे आता आपल्याला 2 एक्झाम्पल्स बघायचे आहेत. चला तर मग बघूया. या एक्झाम्पलमध्ये बघा, फॅक्टराइज 2x² + 7x + 3. इथे एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट आहे 2. आता या 2ने आपल्याला 3ला मल्टिप्लाय करावं लागेल. सो 2ने जर मल्टिप्लाय केलं 3ला तर आपल्याला प्रोडक्ट मिळतो 6. सो 6चे आपल्याला असे फॅक्टर्स घ्यायचे आहेत ज्यांची ॲडिशन, कारण मी सांगितलंय थर्ड टर्म म्हणजे कॉन्स्टंट टर्मच्या ॲडिशनवर डिपेंड आहे, कॉन्स्टंट टर्मच्या साईनवर डिपेंड आहे. ॲडिशन करायची आहे का सबट्रॅक्शन. +3 असल्यामुळे आपल्याला प्रोडक्टची फॅक्टर्सची ॲडिशन करावी लागणार आहे आणि ॲडिशन केल्यानंतर ती ॲडिशन 7 यायला हवी. सो आपल्याला आता 6 × 1 मीन्स 6, 6 + 1 मीन्स 7. हे आता आपण केले आहे. सो त्यानंतर आपल्याला रिप्लेस करायची आहे मिडल टर्म या फॅक्टर्सने. सो आपल्याकडे मिळतं, बोर्डवर जसं लिहिलं आहे, 2x² + 6x + x + 3. आता आपल्याला कॉमन काढायचं आहे. पहिल्या 2 टर्ममधनं 2x कॉमन निघेल आणि आतमध्ये मल्टिपल्स राहतात ब्रॅकेटच्या. सो x + 3 आणि इथे काहीही कॉमन नाही म्हणजे 1 निघतं. सो +1 आपण कॉमन घेणार आहोत आणि ब्रॅकेट सेम येणार आहे x + 3. सो फॅक्टर इज x + 3 अँड 2x + 1. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. 14x² - 9x - 5. इथे बघा, आपल्याला 14नी 5ला जर आपण मल्टिप्लाय केलं म्हणजे -5ला, तर आपल्याकडे -70 येतं. आता मी सांगितल्यानुसार कॉन्स्टंट टर्मची साईन निगेटिव्ह आहे म्हणून फॅक्टर्सची आपल्याला सबट्रॅक्शन करावी लागेल, जी सबट्रॅक्शन आपल्याला -9x यायला हवी. सो आपण जर का 14, 5 असे जर फॅक्टर्स घेतले तर ते 70 येतं, पण निगेटिव्ह पाहिजे आपल्याला आणि निगेटिव्ह सबट्रॅक्शन ही -9 हवी आहे म्हणजे ग्रेटर नंबर आपल्याला निगेटिव्ह पाहिजे. त्यामुळे आपण फॅक्टर्स घेणार आहोत -14 + 5, ज्याची सबट्रॅक्शन -9 येते. ते आता आपल्याला रिप्लेस करायचं आहे -9xला. सो 14x² - 14x + 5x - 5 = 0. पहिल्या 2 टर्ममधून 14x कॉमन निघतात, ब्रॅकेटमध्ये मल्टिपल राहतात x - 1 आणि 2 टर्ममध्ये नेक्स्ट +5 कॉमन निघतात, ब्रॅकेटमध्ये राहतं x - 1. सो कॉमन ब्रॅकेट आपण घेणार आहोत x - 1 फॅक्टर आणि दुसरा फॅक्टर येणार आहे 14x + 5. सो फॅक्टर इज, फर्स्ट ब्रॅकेट इज 14x + 5 अँड सेकंड ब्रॅकेट इज x - 1. आता मला असे वाटते की तुम्हाला फॅक्टरायझेशन बाय स्प्लिटिंग द मिडल टर्म समजले असेल. जर का तुम्हाला अजून व्हिडिओज हवे असतील वेगवेगळ्या टॉपिक्सवरती किंवा वेगवेगळ्या चॅप्टरवरती, तर मला प्लीज कमेंट करा. थँक्यू फॉर वॉचिंग.